मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. कृष्णानगरात युवकावर जीवघेणा हल्ला, आरोपींवर कडक कारवाईची मागणी. उल्हासनगर. कृष्णानगर परिसरात रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास 23 वर्षीय युवकावर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी युवकाचे नाव कृष्णा दिगंबर गोपणे असे असून या प्रकरणी तुषार आनंद व त्याच्या 2 ते 3 साथीदारांविरोधात संशय व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी कृष्णा याच्यावर अचानक हल्ला करत चाकूने वार केले, तसेच लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात कृष्णाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्याला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात सेंटर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार जखमी युवकाच्या डोक्यावर सुमारे 10 टाके पडले असून हातावर चाकूच्या वारामुळे 7 टाके घालावे लागले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जखमी कृष्णा गोपणे यांनी या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रार देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कृष्णा गोपणे राहणारा उल्हासनगर 4 कृष्णानगरमध्ये काल माझ्यावरती धोकादायक हल्ला झाला आहे. एकाने रॉडनी मारलं, एकाने चाकूने मारलं. त्याच्यामधला एक बोलत होता की मला गाडीजवळ सोड. मी बोललो नाही, तर 2-3 मिनटानंतर लगेच चाकू काढून माझ्यावरती वार केला. मी बेशुद्ध झालो. मग मला माहिती नाही काय झालं. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.